शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी याच पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला। त्यावेळेस आमच्या आया बहिणींचं रक्षण केलं। पण याच पुरंदर तालुक्यामध्ये याच सरकारी अधिकारी असू द्या किंवा पुढारी असू द्यात, आपल्याच आया बहिणींचे सॅनिटरी पॅड खात्यात। राहुल पांगारकर, केतकावळे ग्रामपंचायत या ठिकाणी केतकावळे ग्रामपंचायतीमध्ये 24-25 मध्ये या ठिकाणी सॅनिटरी पॅड 75,000 रुपयाचे खरेदी केले होते। पण ते सॅनिटरी पॅड MRP 50 रुपये, या ठिकाणी सॅनिटरी वाटलेलं पॅड हे 40 रुपये MRPचं होतं। ग्रामपंचायतीला ही गोष्ट सांगितली, या ठिकाणी अर्ज केला, BDO साहेबांना अर्ज केला, या ठिकाणी जिल्हाधिकारी पंचायत समितीने अर्ज केलेला आहे पुणे जिल्हा परिषदेला, तरी या ठिकाणी त्यांनी काही कारवाई केली नाही। वारंवार सांगून सुद्धा या ठिकाणी BDO साहेब असू द्यात, या ठिकाणी अधिकारी विस्तार अधिकारी असू द्यात, कांबळे साहेब असू द्यात, या ठिकाणी चकले साहेब असू द्यात, या ठिकाणी यांना सांगून सुद्धा यांनी काहीच कारवाई केली नाही। किती दिवस अन्याय सहन करायचा? जेवढं इंग्रजांनी त्यावेळेस लुटलं नाही तेवढं या ठिकाणी सरकारी अधिकारी आणि पुढाऱ्यांनी लुटलेलं आहे। कोण विचारणार यांना? विचारलंच पाहिजे। आपण आपला अधिकार नाही जर विचारला तर हे लुटून खातील। इंग्रजांच्या ऐवजी ह्यांनी एकटं लूट केले आहे, ह्यांना विचारलं नाही आपण तर हे अख्खा देश या ठिकाणी बर्बाद करून टाकतील। प्रत्येक सामान्य नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काय खर्च करतात प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे। जर आपण या ठिकाणी विचारली नाही तर हे डोकं खरडून खातील। आपलं काम आहे विचारलं पाहिजे, अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांनी त्याची उत्तरं देणं ते बंधनकारक आहे। त्यामुळे आपण विचारलं पाहिजे। या ठिकाणी आपण पुरंदर पंचायत समितीमध्ये आलेलो आहे, या ठिकाणी आपण विचारणार आहोत की आपण या ठिकाणी काय कारवाई केली। एवढं तुम्ही 75,000 रुपयाचं सॅनिटरी पॅड खरेदी केले, ग्रामसेवक सरपंच यांनी या ठिकाणी पूर्ण अनियमितता, BDO मॅडमनी या ठिकाणी अनियमितता असा उल्लेख करून सुद्धा या ठिकाणी काही या ठिकाणी कारवाई झाली नाही। या ठिकाणी फिरत आहे आपण की प्रत्येक अधिकाऱ्याकडे जात आहे की काहीतरी कारवाई करा, या ठिकाणी कोणताही अधिकारी कारवाई करत नाही। आता BDO मॅडम असू द्या, विस्तार अधिकारी असू द्या, या ठिकाणी आपण त्यांना जाणार आहे आणि हार त्यांना देणार आहे की जर तुम्हाला कारवाई जमत नसेल तर हार घाला। आम्ही दुसरं काय करू शकतो? तुम्हाला तुझ्यावर वाद तर घालू शकत नाही, वाद आपण घातला या ठिकाणी आपल्यावरती कारवाई करायला बसलेली आहे। पण जे अधिकारी, ज्या ग्रामसेवक सरपंच यांनी या ठिकाणी पैसे खाल्लेले त्यांच्यावर मात्र पंचायत समिती या जिल्हा परिषद काही कारवाई करत नाही। हंडग्यासारखं जगण्यापेक्षा विरोध करून जागा। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी याच पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला। त्यावेळेस आमच्या आया बहिणींचं रक्षण केलं। पण याच पुरंदर तालुक्यामध्ये याच सरकारी अधिकारी असू द्या किंवा पुढारी असू द्यात, आपल्याच आया बहिणींचे सॅनिटरी पॅड खात्यात। असू द्या, कुठलाही असू द्या, चुकीला चूक म्हणायला तयार नाहीये। आपली जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत आपण। चुकीच्या गोष्टीला चूक म्हणलंच पाहिजे आणि जर चुकीला चूक नसेल म्हणत तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करून उपयोग नाहीये। भगतसिंग असू द्या, सुखदेव असू द्या, महात्मा गांधी असू द्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात, यांनी आपल्या देशासाठी जेवढा त्याग केलेला आहे त्या त्यागाच्या संदर्भामध्ये आपला अधिकार आहे, या ठिकाणी आपण बोललं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, जे संविधान लिहून दिलेलं आहे, त्या संविधानाच्या आधारे या ठिकाणी यांना प्रश्न विचारणं बंधनकारक आहे। या ठिकाणी अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असेल तर या ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार, गुन्हा दाखल करण्याचा अधिकार या ठिकाणी BDO मॅडम असू द्या, जिल्हा परिषद शिवा असू द्यात यांना दिलेला आहे। तरी पण या ठिकाणी हे कोणतीही कारवाई करत नाही। आपण BDO मॅडम असू द्यात, कांबळे साहेब असू द्यात, चकले साहेब असू द्यात, त्यांच्याकडे जाणार आहेत की तुम्ही याच्यावर काय कारवाई केली, यांच्या गुन्हा का दाखल केले नाहीत, हे तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल। या ठिकाणी आपण पंचायत समितीमध्ये जाऊया।